जय जय राम कृष्ण हरी. आज वैशाख कृष्ण चतुर्थी, अंगारक संकष्ट योग. विद्यादात्या विनायकाचे स्मरण करूया आणि अध्याय 5चे श्लोक क्रमांक 28-29 वाचूया आणि तुकारामांच्या मंत्रगीतेतील प्रथम अभंग 230 आणि त्यानंतर 231 समजून घेऊया आणि अध्याय 5ला पूर्णविराम देऊया. आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग वाचूया. पुढचा श्लोक. यतेंद्रिय मनोबुद्धी मुनिः मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्तः एव सः. हा श्लोक झाला 28वा 5व्या अध्यायातला. आणि अभंग आहे. बुद्धींद्रिये ही आकारा मन धरणे साधन वारा मुनी मोक्षाच्या मंदिरा एकसरा चालिले. चाडन धरी सिद्धीची तेवीच कामना मोक्षाची झाला मुक्त सव्यसाची पुन्हा पुन्हा किती सांगू मैगा जन्माचे सार्थक माते भासे हेच एक जाणून तुकयाचा विवेक पदरी घेती ज्ञात ये. आता इथं काय सांगितलंय खरंच पाहायला म्हणजे लक्ष देऊनच ऐकायला हवं आहे. तर आता या अभंगात योगी मुनी यांचा उल्लेख आलाच आहे. या आधीच्या अभंगातही योगी मुनी या पदापर्यंत जाण्याचे मार्ग सांगितले, पण त्यासाठी मन बुद्धी आणि इंद्रियांना कसं घडवायचं त्याचे स्पष्टीकरण या अभंगात दिलं आहे. म्हणजे आता पुढची पायरी म्हणू आपण त्याला हवं तर. आणि अशा पदापर्यंत जाण्याच्या मार्गाने अडथळे दूर केलेत. म्हणजे आपल्याला अडथळे त्यांना माहिती आहेत ते त्याने दूर केलेत. त्याची पहिलीच ओळ काय सांगते पहा. बुद्धींद्रिये ही आकारा मन धरणे साधन बारा. आता बुद्धींद्रिये आकारा मन धरणे साधन 12. 10 इंद्रिये अधिक 11व मन आणि 12वी बुद्धी अशी 12 साधने योग्य प्रकारे नियमितपणे वापरली की मोक्षाचे मंदिर सहजपणे प्राप्त होते. आता याच मार्गाने अनेक मुनी अनेक योगी आत्तापर्यंत गेलेले आहेत, जात आहेत आणि जाण्याचा मार्गही त्यांचा तयार असतो. तिथं अनेक जण जात असतात. त्याच मार्गाने जाण्यासाठी प्रयत्नांची सतत मात्र पराकाष्ठा करावीच लागते. अर्थात या मार्गात इच्छा भय आणि क्रोध यांना स्थानच नसतं. जेव्हाही मानसिकता बनते तेव्हा ह्या भावना नष्ट झालेल्या असतात. या वासना किंवा या भावना हा मार्ग आक्रमण करण्यापूर्वीच दूर गेलेल्या असतात. मार्गाने जाता जाता सिद्धी किंवा वेगवेगळ्या शक्ती प्राप्त होतात. आता त्या सहजगत्या आपल्या अवतीभोवती असतात बरं का, पण ह्या सिद्धीची दखल मात्र घेतली जात नाही. कारण मोक्षाची चाडच नसते ना ह्या योग्यांना. सिद्धी प्राप्तीचीही चाड नसते. आता कोणतीही चाड म्हणजे कोणती अपेक्षा न ठेवता ते हे कार्य करत असतात. अर्थात ते योग्यच असतं. कारण वेगवेगळ्या या सिद्धी असतात वेगवेगळ्या धर्तीच्या किंवा वेगवेगळ्या विषयांच्या. त्यामुळे साधकाचे मन किंवा लक्ष विचलित करायला कारण ठरू शकते. जसं विश्वामित्रांच्या एवढे वर्ष केलेली अपेक्षा फोल ठरली आणि का तर मन विचलित झालं आणि त्यांची साधना तिथंच थांबली. तसं साधक नियमित केलेल्या साधनेतच तल्लीन झालेला असतो, पण या साधना आपण तिथं सिद्धीनं स्थान द्यायचं नसतं. मोक्षाची किंवा सिद्धीची कामना आपोआप लयाला जाते. आपण स्थान दिलं नाही की त्या जाती लयाला. आणि याचं वर्णन अभंगात काय केलं आहे तर चाड न धरी सिद्धीची तेवीच कामना मोक्षाची. वासनाविरहित मन हे भक्तिमार्गात तत्पर झालेले असते. भवसागर पार करताना बुद्धीही अविचारापासून निवृत्त होते आणि सुविचार प्रवृत्त होते.
मन सत्कारी लागते. संयमित इंद्रियांकडून आत्मिक शक्तीचा अनुभव येतो. याची अनुभूती देणारा आता एक उदाहरण आपण बघूया. आपल्या सर्वांच्या माहितीचं आहे, पण आपण ते उदाहरण का बघतोय तर अनुभूती कशी घ्यावी आणि सत्कारी कसे जावे आणि मोक्षापर्यंत आपण सहजपणे कसे जाऊ शकतो. कारण समाजात राहून प्रपंच करतच हा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला. जसे रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे अगणित प्रकारचे ओहोळ, वेगवेगळ्या रूपातील वेगवेगळ्या रंगाचे पाणी सामावून घेत नदी समुद्राला जाऊन मिळते. पाण्याचे वेगळे पण पाहत नाही, तर वाहते पाणी एवढा एकच स्वभाव पाहते आणि एकाच प्रवाहातून सर्वांना सामावून घेत वाहत वाहत समुद्राला जाऊन भेटते आणि त्याच्याशी म्हणजे समुद्राशी नदी एकरूप होते आणि ती स्वतःचं वेगळं अस्तित्वच विसरून जाते. तसे अशा समाजातील आत्ता जे आहे ते अशा समाजातील हव्या त्या माणसांसमेत हवे तसे आयुष्य जगायचे म्हटले तर होत नाही, होणारही नाही आणि जमणारही नाही. समाजात अनेक प्रवाह असले तरी मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात ही एकच जाणीव मनात ठेवून गंगेप्रमाणे आयुष्य प्रवाहित केले तर ईश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय सहजरित्या साधता येतं, सहजपणे. आणि अशांनाच म्हणतात, म्हणजे अशांनाच कोण म्हणतं तर ह्या अभंगातच वर्णन आहे. मुनी मोक्षाच्या मंदिरा एकसरा चालिले. ह्या मार्गाने जाता जाता कितीतरी गोष्टी आपल्याला पटत नाही, त्यावेळेला आपल्याला गप्प बसावं लागतं आणि त्याचा अशा असणार हे गृहीत धरायचं आणि अशा गोष्टींचा मनस्ताप करून घ्यायचा नाही. म्हणजे आपल्या विचारांशी ते चिकटून घ्यायचं नाही थोडक्यात, तर तो निराकार भाग म्हणून सोडून द्यायचा आणि फक्त स्वतःची बुद्धी, मन आणि इंद्रिये यावर नियंत्रणाचा विचार करायचा. इतरांच्या इंद्रियांनी केलेली कर्माकडे आपण लक्ष द्यायचं नाही, आपल्या इंद्रियावर फक्त आपण ताबा ठेवायचा. याचेच शुद्धीकरण करण्याचा ध्यास घ्यायचा, म्हणजेच मुक्त जीवन जगण्याचा आनंद मिळेल. वेगळं काहीच नसतं. आपण ज्या वेळेला दुसऱ्यांचा विचार करतो त्यावेळेला नकळत आपण त्यात अडकतो आणि आपलं जीवन मुक्त राहत नाही, कशाशी तरी जोडलं जातं. म्हणजे आपण सर्वांचा विचार बाजूला ठेवतो त्यावेळी आपलं जीवन हे मुक्त असतं. आणि यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सव्यसाची म्हणून संबोधतो. त्याला पुन्हा पुन्हा तेच किती वेळा सांगू असेही विचारतो, कारण अर्जुनालाही तेच करायचं असतं. सगळ्यांच्या गोष्टी सोडून स्वतःचाच त्यानं विचार करावा ही अपेक्षा असते कृष्णाची. तर काय म्हणतात, चाड न धरी सिद्धीची तेवीच कामना मोक्षाची, झाला मुक्त सव्यसाची पुन्हा पुन्हा किती सांगू. फक्त अर्जुनाला याआधी आत्ताही आणि होऊन गेलेल्या भागातही मुनी, सिद्धी, मोक्ष, कामना याबाबत कितीतरी वेळा सांगितलं आहे, पण आता त्याला ते समजलं आहे का हेही विचारलं आहे. तरी अजूनही पुन्हा याच विषयावर तुला अजूनही काही ऐकायचं आहे का असे कृष्ण अर्जुनाला विचारतो. आता या ठिकाणी असं कृष्णाच्या आणि अर्जुनाच्या संवादावरून असं वाटतं की अधर्माचा नाश करण्यासाठी आणि अधर्माविरुद्ध लढण्यासाठी सत्य धर्माला तयार करणे किती अवघड आहे ना. कारण धर्माच्या बाजूनं अर्जुन, ह्याला तयार करणं अवघड गेलं, पण अधर्माच्या बाजूचा जो दुर्योधन त्याला लढायला वेळ नाही लागणार, तो आधीच येऊन उभा आहे तिथं, आणि धर्माला मात्र तयार करणं अवघड जातं. आज आपणही समाजात असे अनुभव अनेक घेऊ शकतो, फक्त ह्या दृष्टीने आपल्याला त्याचा विचार करता आला पाहिजे. आणि असं हे शिवधनुष्य श्रीकृष्णानं पेललं आणि प्रत्यंच्या ओढण्यासाठी कितीही तयारी करावी लागली
तरी श्रीकृष्ण दमला नाही, चिडला नाही, रागावलाही नाही. आपण आपल्या मुलांना निकष समजून सांगताना 10 वेळा सांगूनही कळले नाही तर जा तुझ्या शिक्षकांना विचार असे म्हणून आपण सोडून देतो तो विषय. पण अनेक वेळा तेच तेच समजावून सांगण्याबद्दल कृष्ण अर्जुनाला काय म्हणतो तर पैगा जन्माचे सार्थक माते भासे हेच एको. विविध रूपातील अर्जुनावर प्रेम करणारा कृष्ण अनेक वेळा तेच ते सांगण्यातच जन्माचे सार्थक समजतो. यातच अर्जुनाची धन्यता मानावी लागेल. इथे एक मनात येते की सार्थक मानणारा कृष्ण आणि धन्य असणारा अर्जुन यांचा संवाद ऐकणारे किंवा वाचणारे ह्यांना काय म्हणूया? अर्जुनाप्रमाणे धन्य म्हणू की आणि काही म्हणू? धन्य ते पुढचा शब्द मला आठवत नाही आहे. तुम्हाला याबाबत काही आठवले तर मला अवश्य कळवा. ठीक आहे. तर आता तुकाराम पुढच्या ओळीत काय सांगतात ते पाहूया. जाणून तुकयाचा विवेक पदरी घेत ज्ञात ये. मंत्रगीतेतील अभंगातील कृष्णार्जुन संवाद समजून घेणाऱ्यांना ज्ञात ये, जे ज्ञानी बुद्धिवंत अशी उपमा दिली. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामाने ज्ञातयेसारखी उपमा द्यावी ह्यातच कार्याची केवढी महानता व्यक्त होते ना. जरा याही गोष्टीचं थोडंसं आपण स्मरण करा. असो, आता पुढील श्लोक आणि अभंग आपण वाचूया. तर पुढील श्लोक आता 29वा अध्याय 5 मधील शेवटचा. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतीम पृच्छती. आणि अभंग असा आहे की भोक्ता यज्ञ तपांचा मी आहे ऐश्वर्यभूमी सर्व लोकी महेश मी सखा तेवी सर्वांचा. ऐसा प्रभूचा अन्वय झाला तेथे अहमक्षय मग शांती वधुप्राय तो पावतो निर्मळ. तुका विनवी वारंवार माझ्या मती हर्ष फार संती न करावा अव्हेर प्राकृत भाषा म्हणून. ह्या अभंगापूर्वी आणि श्लोकापूर्वी श्री भगवान वाच असा उल्लेख नाही आहे, पण बोलत आहे तो मात्र श्रीकृष्णच. कारण अभंगाची सुरुवातच पहा, भोक्ता यज्ञ तपांचा मी, हे वर्णन श्रीकृष्णासाठीच आहे. पुन्हा पुन्हा तेच तेच सव्यसाचीला सांगण्यात जन्माचे सार्थक मानणारा श्रीकृष्णच बोलत आहे. स्वतःचेच वर्णन करीत आहे. मी यज्ञ तपांचा भोक्ता आहे, वैभवाचे स्थान आहे, सर्व लोकांचा महेश आहे, सर्व प्राणीमात्रांचा म्हणजे सर्वांचा मित्र म्हणजे सखा आहे. म्हणजे काय वर्णन करायला पुन्हा एकदा ओळ बघा. भोक्ता यज्ञ तपांचा मी आहे ऐश्वर्यभूमी सर्व लोकी महेश मी सखा देवी सर्वांचा. ह्या ओळीचा अर्थ पाहताना एक वचन आठवते की सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. म्हणजे सर्व यज्ञ तपांचा भोक्ता श्रीकृष्ण असल्याने सर्व कर्म, सर्व यज्ञकर्म, सर्व तपयज्ञ ही कृष्णाच्या पायाशीच जातात. सर्व प्रकारची कर्म ही ब्रह्माशी संबंधितच असतात. म्हणजे ब्रह्माचा चालक नियामक हा श्रीकृष्णच आहे. या पृथ्वी तलावरील प्रत्येकाचं भलं होतं ते ब्रह्मामुळेच आणि बुरे होते तेही ब्रह्मामुळेच. म्हणून यज्ञभूमीवरचे यज्ञ चालू करणाराही श्रीकृष्णच आणि युद्ध थांबवणाराही श्रीकृष्णच. पण जिथे श्रीकृष्ण आहे तिथे धर्माचा जय होतो आणि अधर्माचा पराजय हे मात्र निश्चित. या अभंगात स्वतःची ओळख फक्त अर्जुनालाच करून देतो असे नाही, तर सखा तेवी सर्वांचा असे सखा श्रीकृष्ण सर्व जीवमात्रांना आपली ओळख सांगतो असे म्हणायला काहीच हरकत नाही. अर्थात गीता सांगितली त्यावेळी अर्जुन श्रीकृष्णाशी बोलू शकत होता,
पण आज आपल्याला श्रीकृष्णाचे रूप समजले, आता आपण पुढं काय करायचं? आपल्या हातात एवढंच आहे की ब्रह्माशी प्रामाणिक राहून आपले कर्म करणे आणि कर्म करताना कोणताही प्रश्न का, कशासाठी असे प्रश्न मनात निर्माण होऊ द्यायचे नाहीत. शंका आणि संशयही असता कामा नये. समोर आलेलं कोणतंही कर्म हे ब्रह्माचं म्हणजे श्रीकृष्णाचं आहे. ते करणारा मी हे माध्यम आहे. कर्म पूर्ततेनंतर कृष्णार्पणमस्तू म्हणणे हे माझं कर्तव्य आहे. ही प्रत्येकाच्या कर्मामागची भावना असावी. मी म्हणजे कोण? तर मी ही एक शरीराची ओळख म्हणजे मी किंवा त्या मीचं नाव हे त्या शरीराची ओळख. करता करवता मी नाही. मी एक ह्या कार्याचं किंवा कर्माचं एक माध्यम आहे. हे ज्याला कळलं त्याचा मीपणा, अहंकार, अहमपणा राहतच नाही, गळून पडतो. आता पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला तपयज्ञ करावा लागतो. तो प्रपंचयज्ञ. हे त्याचं तप आहे, प्रपंच करणं हे. ज्याचा अहंक्षय झाला तो प्रपंच माझा म्हणत नाही किंवा प्रपंचाचा तपयज्ञ मी केला असंही म्हणत नाही. हा प्रपंचाचा अव्याहत तपयज्ञ ईश्वरच म्हणजे श्रीकृष्णच माझ्याकडून करून घेत आहे. या भूमिकेशी हा साधक एकनिष्ठ राहतो. सर्वव्यापी सच्चिदानंदाचा रसच जणू तो अनुभवतो. ब्रह्मस्वभावाचा साक्षात्कारही त्याला होतो. याचं वर्णन काय केले तर ऐसा प्रभूचा अन्वय झाला तेथे अहमक्षय. अशा प्रपंचाच्या तपयज्ञाचा प्रपंचभूमीवर ऐश्वर्य नांदतेच. तिथे गृहशांती, मनशांती, वास्तुशांती असे शांतीचा वास हा असतोच. अशा अध्यात्मवास्तूत शांती ही एखाद्या वधूप्रमाणे प्रवेश करते. हे घर, वास्तू माझी आहे अशी ह्या शांतीची भूमिका असते. हे माझं आणि ते सोडणं नाही असं वधूला किंवा शांतीला वाटणारच ना. ते सोडण्याची इच्छाच होत नाही. जसे नवी नवरी वधू शांती हिचं घर मालकाच्या मनातील म्हणजे ज्या घरात ती शिरते त्याच्या मनातील आध्यात्मिक एकनिष्ठतेशी झालेलं लग्न असंच म्हणायला पाहिजे. तिचं जे एकरूप होणं आहे त्याला हीच उपमा द्यावी लागेल. तर ती ह्या घरात आली, जी ह्या आधी नसती आणि आली की तिला वधू ही उपमा दिली. ती या घरात ऐश्वर्य, सुख, समाधान, आनंद नांदण्याचंच कार्य करते आणि हे ब्रह्मातच पुन्हा हे कार्य ब्रह्मातच विलीन होतं. कार्यातील निर्मल पावित्र्यच इथं नांदतं. इथे मला एक सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रात विवाहविधीत वधूबरोबर श्रीकृष्णाची आणि अन्नपूर्णेची मूर्ती दिली जाते. म्हणजे त्याच शक्ती तिला तिच्या संसाराला ताकद देतात असंही मानलं जातं. आणि त्यामुळे यांची पूजा करून मग ती नववधू बोहल्यावर चढते आणि त्यांच्या प्रपंचाच्या तपयज्ञाला किंवा तपसाधनेला सुरुवात होते. म्हणजे ब्रह्मनियंता आणि प्रकृती ही तिच्याबरोबर दिले जाते. हे समजून घ्यायला हवं, याचा थोडा विचार करायला हवा. अशा या ब्रह्मैक्याचं म्हणजे श्रीकृष्णाचं महत्त्व संतश्रेष्ठ तुकाराम तर वारंवार आपल्याला सांगत आहेत. हे सततचे सांगणे त्यांच्या मनावर ठसतं आणि ते ज्यांच्या मनावर ठसतं त्यांच्या कर्मातून उमटतं. हीच शांती आणि हीच मुक्ती त्यांना प्राप्त होते. त्यांच्याबाबत तुकारामांना आनंद हा होतोच आणि कार्याबद्दल त्यांना समाधानही मिळतं. अशा जाणत्या ज्ञानी भक्तांना म्हणजेच मंत्रगीतेचा अभंग श्रोत्यांना विनंती करतात, तुकाराम विनंती करतात की मी लिहिलेल्या गीतानुवादाचा अभंग रचनेचा प्राकृत भाषा म्हणून अव्हेर करू नका, बाजूला सारू नका, दूर करू नका. कारण श्रीमद भगवद्गीता देववाणी म्हणजे संस्कृत भाषेत आहे, पण
पण आपल्या सर्वांसाठी सर्वांच्या बोलीभाषेत प्रकटीकरण केले. संस्कृत भाषेत असलेली भगवद्गीता उच्चभ्रू लोकांमध्ये बंदिस्त असलेला असा हा दिव्य असा दिशादर्शक ग्रंथ सर्वांसाठी मुक्त केला आणि प्रकाशात आणला. अशा या भाषिक क्रांतीला सुद्धा आपण सर्वांनी अनुसूचित करावे, ही तुकारामांच्या मनीची कामना अभंगाच्या अखेरच्या चरणातून व्यक्त होते. म्हणून ते म्हणतात, तुका विनवी वारंवार माझ्या मनी हर्ष फार, संतीन करावा अभेर प्राकृत भाषा म्हणून. आपण म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण या मंत्रगीतेला अभिजात मराठी मायबोलीचे अहेव लेणच मानतो, होय ना? आता हिच्या प्रचारासाठी जास्तीत जास्त मराठी भाषिकांपर्यंत पोहोचवण्याचे सत्कार्य करूया. ही प्रेरणा सतत देण्यासाठी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकारामांचे चरणी नतमस्तक होऊया. आणि आता इथेच थांबूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी. इति श्रीमद्भगवद्गीता ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मसन्न्यासयोगो नाम 5मोऽध्यायः.